अनेक प्रश्न आहेत, मात्र कुठेतरी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतरच मागण्या मान्य होतात असं वाटतं का तुम्हाला? कारण याच्या आधी लोक आयुक्तासाठी देखील इशारा द्यावा लागला सरकारला, आता माहितीच्या अधिकारासाठी पण. लोक आयुक्त हा एकोण्या व्यक्तीचा प्रश्न नाही, हा सर्व समाजाचा देशाचा प्रश्न आहे. म्हणून त्याच्यावर विचार करावा लागेल. तो समाजाचा प्रश्न आहे. नाही, पण कुठेतरी सरकारला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच सरकार जागं होतं असं वाटतंय का? हे बरोबर आहे. थोडा इशारा दिला काय जाग येते. आमचा मुद्दा आहे की माहितीचा अधिकार कोणाला आंदोलन करण्याची वेळच येऊ नये असं शासनानेच कायदे करायला पाहिजे. आपलं होऊन करायचं. सरकारने सांगायचं, जनतेने सांगायचं, मग त्याने करायचं असं नाही आहे. स्वतः तुम्ही पत्कारलं ना, तुम्ही समाजासाठी करायचं पत्कारलं ना, मग आता त्याला माघार का घ्यायचे? स्वतः होऊन केलं पाहिजे. तुम्ही इशारा दिल्यानंतर आता महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये आंदोलनं सुरू झालीत. आंदोलन हो, तुमच्या इशाऱ्यानंतर राज्यामध्ये काही प्रमाणात आंदोलन देखील सुरू झालंय. आता आंदोलन माहिती अधिकाराच्या तुम्ही जे उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता काही शहरांमध्ये आंदोलनं सुरू झालीत. RTI कार्यकर्ते आंदोलन हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. फक्त आंदोलन करताना गाव, समाज, देश हिताचे आंदोलन असावे. स्वतःच्या फायद्याचे नाही, पक्ष आणि पार्टीच्या फायद्याचे नाही. हे बरोबर नाही. पण व्यक्ती पक्ष पार्टीच्या भल्यासाठी आंदोलन करणं दोष नाही, केली पाहिजे. मी अनेक वर्ष आंदोलन करत आलो. मी आज माझा बँक अकाउंट कुठं असतं माहीत नाही. आंदोलन करत आलो. पण समाज, देश, गाव, समाज आणि देश याच्या भल्यासाठी जिथं गरज आहे तिथं आंदोलनं केले. आणि त्या आंदोलनातून 10 कायदे आले. ते आंदोलनं केले म्हणून कायदे आले, आणि कायदे आले म्हणून लोकांना फायदा मिळाला, असा फरक आहे. देवेंद्र फडणवीस की कायदा, माहिती अधिकार कायदा तर 12 जून 2020-26 बेकायदेशीर दुरुस्त्या तरतुदी रद्द कराव्या असं आपण मागणी केली होती. त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. मी त्याच्यात एक लिहिलं होतं की समाजाच्या हितासाठी राष्ट्राच्या सेवेसाठी सगळं जीवन समर्पित केलं होतं. मुख्य उद्देश पारदर्शकता. जनता मालक आहे, अधिकारी सगळे सेवक आहेत. सेवक म्हणून त्यांनी काम करावं, मालक म्हणून नाही. इथे मालक झाले म्हणून आम्ही आंदोलन करायचं ठरवलं. आता सरकारने विचार केला की तुम्ही म्हणता तसं आम्ही करायला तयार आहोत. मुख्य माहिती आयुक्त पांडे साहेब, मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलं होतं, तुम्ही जा, स्वतः बोला, आणि बोलून मग काय करता येईल ते पहा. म्हणून ते आले होते. चर्चा झाली. आता परवा दिवशी 4 वाजता परत बसायचं ठरवलं. ते माहिती आयुक्त स्वतःला पाठवतात.
परवा दिवशी दुपारी 4 वाजता आणि त्याप्रमाणे मग कारवाई झाली. पण अण्णा, ज्या पद्धतीने तुम्ही या कायद्यासाठी अनेक आंदोलनं केली, या कायद्यासाठी तुम्ही अनेक आंदोलनं केली, कित्येक वर्षानंतर हा कायदा लागू झाला. त्यानंतर सरकार ज्या पद्धतीने तरतुदी करतंय, तर हा कायदा कुठेतरी कमजोर करण्याचा प्रयत्न आहे का? याच्यात काय असतं, सरकार आहे, कायदे करणारे वेगळे असतात आणि दुसरे कोणी आले की ते काहीतरी करतात, असं ते घडतं. म्हणून नको ते लोक जर घडले, शिरले आतमध्ये, तर आपण आंदोलन, समाजाच्या हितासाठी जे करणं शक्य आहे ते करा, जनतेच्या हितासाठी करायचं ते करा, अन्यथा आंदोलन. तर अण्णा, आता 5 तारखेला जे आता उपोषणाचा इशारा दिलेला होता, 5 जुलैला उपोषणाचा इशारा दिलेला होता, तो तात्पुरता स्थगित केला आहे का? आता स्थगित केला. आता मुख्यमंत्र्यांनी माहिती आयुक्त, प्रमुख माहिती आयुक्त त्यांनाच पाठवलं होतं, त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते म्हणे मी स्वतः येतो माहिती आयुक्त, म्हणून कधी यायचं सांगा. तर म्हणलं परवा दिवशी दुपारी 4 वाजता या. मग ते येणार आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मग निर्णय घेणार. अण्णा, त्या बैठकीमध्ये जर मागण्याचं समाधान झालं नाही तर 5 तारखेला जे ठरवलेलं आंदोलन, हे उपोषण आहे, ते होणार आहे का? होणार. जर जनतेच्या हिताचं मागण्या आहेत त्या जर होत नसतील तर पुन्हा आंदोलन होणार. माझं जीवनच समाज आणि देशासाठी. वयाच्या 17 वर्षे सर्व जीवन गाव, समाज आणि देश यांच्या हितासाठी. माझा बँक अकाउंट कुठं असतो माहीत नाही. सर्व जीवन सगळं समाज आणि देशासाठी, समाजासाठी. मात्र आपण जर दुसरीकडे बघितलं महाराष्ट्रामध्ये, तर ज्या समाजाने, ज्या नागरिकांनी ज्या प्रतिनिधित्वाला मतं दिलेली आहेत, ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. फोडाफोडीचं राजकारण सध्या सुरू आहे, त्याकडे कसं बघता अण्णा? लोकशाही आहे, लोकशाहीला आपण विरोध कसा करणार? विरोध करता येणार नाही. हा हे आहे की चुकीचं काम करतात तर मग आपण विरोध करायचा. समाजाच्या भल्यासाठी काम करत असतील, बरं ते राजकारणातलं असू द्या, पण समाजाच्या भल्यासाठी करत असतील तर करू द्या. नाही, पण कुठेतरी पक्षांतर कायदाची अंमलबजावणी होत नाही किंवा कायदा कडक आणला पाहिजे असं वाटतंय का? ते असे कायदा करणारे लोक कधी येतील माहीत नाही. असे कायदे करणारे विचारशील लोक पाहिले पाहिजे. ते ज्या दिवशी येतील त्या दिवशी फरक होईल. नाही, पण आपण जर कुठेतरी बघितलं तर मतदान करणं हा सामान्य माणसाचा सर्वोच्च अधिकार आहे. त्यालाच हे कुठेतरी लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षात सामील होऊन ते पायदळी तुडवतात असं वाटतंय का? हे बरोबर आहे. पक्ष बदल हे बरोबर नाही. याचा अर्थ श्रद्धा नाही, निष्ठा नाही, ध्येयवाद नाही. ज्यांच्याकडं ध्येयवाद आहे की मला माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी सगळं करायचं आहे, तर मग तो बदल करणार नाही. जे ध्येयवादी माणसं आहेत ते कधी बदलत नाही. पण जे हे आपलं स्वतःचं हित साधणारे लोक ते दल बदल काय करत असतात. म्हणून तर आमचं मागणी आहे की दुरुपयोग होऊ नये असा कायदा करा, त्याचा दुरुपयोग होऊ नये. आमचं तर म्हणणं आहे, जनतेने माहितीचा अधिकार कायदा कलम नंबर 4
माहितीचा अधिकार कलम नंबर 4 17 मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांची अंमलबजावणी करणं, ही जर अंमलबजावणी झाली तर गडबड होणार नाही, कोणालाही गडबड करता येणार नाही. ते ओके. करत नाहीत म्हणून हे गडबड होतात.